चला लिहा काय न्यू चॅप्टर काय रोटेशनल मोशन लिहा नाही आता फक्त बघायचं त्याच्याकडे बघू ना मग रोटेशनल मोशन चला 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 शांत शांत रोटेशनल मोशन रोटेशनल मोशन मोशन किती टाइप्सचे आहेत मोशन 2 टाइप्सचे आहेत वन इज कॉल्ड लिनियर मोशन और ट्रान्सलेटरी मोशन एंड वन इज कॉल्ड रोटेशनल मोशन ठीक आहे त्यातला नंबर 1 ला आहे एकदम सिंपल कन्सेप्ट आहेत काही युजफुल नाही आहेत पण थोडे थोडे पॉइंट्स आपण लिहून घे नंबर 1 ला त्यातला रिजिड बॉडी रोटेशनल मोशन नंबर 1 पॉइंट ला रिजिड RIGID बॉडी रिजिड बॉडीचा मीनिंग काय बा दिस इज रिजिड बॉडी पेन चला लिहिला रिजिड बॉडी डेफिनेशन लिहायचं नाही फक्त ऐका बा चला रिजिड बॉडी काय दिस इज रिजिड बॉडी अँड दिस इज नॉट रिजिड बॉडी दिस इज फ्लेक्झिबल बॉडी अँड दिस इज कॉल्ड रिजिड बॉडी कळते ना मीनिंग डेफिनेशन काय डेफिनेशन आपल्याला काय युजफुल नाही आहे पण तरी मी सांगतो बा इफ डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट्स डझंट चेंज इफ डिस्टन्स बिटवीन एनी 2 पॉइंट्स डझंट चेंज देन इट इज कॉल्ड रिजिड बॉडी अँड इफ डिस्टन्स बिटवीन पॉइंट्स चेंजेस हाफ पॉइंट आणि हाफ पॉइंट याच्यातलं डिस्टन्स जास्त आहे हाफ पॉइंट असं केलं तर डिस्टन्स चेंज झाला सो दिस इज नॉट रिजिड बॉडी डिस्टन्स चेंजेस नॉट रिजिड बॉडी फ्लेक्झिबल बॉडी डिस्टन्स डझंट चेंज याच्यातला आणि याच्यातलं डिस्टन्स चेंज होत नाही बाहेर सो दिस इज कॉल्ड रिजिड बॉडी राईट सेकंड पॉइंटला याच्यात फक्त मेनल्या कन्सेप्ट फक्त मी क्लिअर करतो हे डेफिनेशन काही युजफुल नाही आपल्याला नंबर 2 सिस्टम नंबर 2 ला त्यातलं सिस्टम मग सिस्टम कोणाला म्हणायचा रिजिड बॉडी नंतर सेकंड काय सिस्टम कोणाला म्हणायचा ज्याच्याविषयी आपण काय करणार आहे कॅल्क्युलेशन्स करणार आहे त्याला बोलायचं सिस्टम फक्त पेनवर कॅल्क्युलेशन करायचं आहे तर पेन इज सिस्टम हा पेन आणि मी दोघं मिळून समजा एका लिफ्ट मध्ये बसलो तर आम्ही दोघं सिस्टम झालो आपल्या सर्वांचं कॅल्क्युलेशन करायचं या रूमचं तर हे पूर्ण रूम आणि क्लासरूम आणखीन सगळे स्टुडंट्स सगळं सिस्टम झाली मग सिस्टम आपल्या डिफाईन करण्यावर आहे कळते ना सिस्टम आपण डिफाईन करण्यावर आहे सिस्टम नेक्स्ट पॉइंट काय इंटरनल फोर्सेस अँड एक्सटर्नल फोर्सेस सिस्टम नंतर नेक्स्ट पॉइंट इंटरनल forces and external forces and external forces next point is what internal forces and external forces पण एकदम सिंपल कन्सेप्ट आहे बा मी एकटाच सिस्टम मध्ये आहे हा समजा मी एकटाच सिस्टम मध्ये माझ्यावर कॅल्क्युलेशन चालू आहे चल बा आता तुम्ही तिथं झाला काय प्रणव म्हणजे काय काय तू तिकडे बसले बा बोलायला गेला पण मी काय सांगितलं तू काय ऐकला ते तिकडे एवढं गाव फिरून त्याला इकडे बोलवला तुला तिकडे घसरव म्हटलं होतं दिसतंय सगळं दिसतंय तू इकडे इतके दिवस तर तिथं बसला सगळं दिसलं आणि आजच दिसत ना चलो हा बा मग काय मला नेक्स्ट काय झाला इंटरनल फोर्सेस अँड एक्सटर्नल फोर्सेस समजा इंटरनल काय इंटरनल मीन्स फोर्सेस विच आर इनसाइड सिस्टम एक्सटर्नल मीन्स एक्सटर्नल समजा मी सिस्टम आहे मला सिस्टम आहे सो दिस फोर्स इज इंटरनल फोर्स कळते ना मग फोर्स समजा माझ्यावर ग्रॅव्हिटीनं अप्लाय केला फोर्स माझ्यावर ग्रॅव्हिटीनं अप्लाय केला दॅट फोर्स इज सत्यजितवर दॅट फोर्स इज एक्सटर्नल बाहेर त्यानं अप्लाय केला कळतं ना मग बॉटल आणि मी समजा इंटरनल दोघं एक सिस्टम आहे बॉटल विथ मी इज द सिस्टम असं आपण कन्सिडर करलो अरे सत्यजित वर बघे बा बॉटल विथ मी इज द सिस्टम मग फोर्स अप्लाइड बाय मी ऑन द बॉटल फोर्स अप्लाय केल्यामुळे तर वर चालली फोर्स अप्लाइड बाय मी ऑन द बॉटल इज इंटरनल हे मी सिस्टम मध्ये आहे हा बॉटल विथ मी इज सिस्टम सो फोर्स अप्लाइड बाय मी ऑन द बॉटल इज इंटरनल बट फोर्स अप्लाइड बाय ग्रॅव्हिटी ऑन द बॉटल इज एक्सटर्नल
कळतं ना? आता एवढं सिंपल. समजा आपण सगळे सिस्टम आहेत, तर मी तुमच्यावर फोर्स लावला तर ते काय झाला? इंटरनल झाला. पण ग्रॅव्हिटी तुमच्यावर जी लावली फोर्स काय झाला? एक्सटर्नल. कळलं ना? एकदम सिंपल आहे, काय नाही. सिस्टमच्या आतला फोर्स आहे, देन इट इज इंटरनल. बाहेरच्या कोणी लावला सिस्टमवर तर एक्सटर्नल आहे. नेक्स्ट ला सीएम, सेंटर ऑफ मास. नेक्स्ट ला सीएम, सेंटर ऑफ मास. ओके, मग सेंटर ऑफ मास काय? मग सेंटर ऑफ मास आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी दोन्ही कन्सेप्ट काय रिलेटेड आहेत, डिफरंट आहेत, पण आपल्या 11-12च्या सिलेबस साठी सेमच आहेत. बस ते किती वेळ लागेल तुला लिहायला? 15 मिनिटं लागते एक लिहायला. सेंटर ऑफ मास सीएम. मग स्केल आहे, स्केलचा सेंटर ऑफ मास कुठे आहे? ज्या ठिकाणी फिंगर मी ठेवली आणि हे स्टेबल राहिला तर तिथं सेंटर ऑफ मास आहे त्याचा. समजा असं राहिला, बघू कुठं राहते असा. मग इथंच सेंटर ऑफ मास आहे त्याचा. या दोन्ही फिंगर्स नि पुढे सपोर्ट केले बा. ऑनलाईन दिसाले ना? दिस एकावर करायचं, एकावर जरा डिफिकल्ट रे. झालं ना? बस. मग हे काय? या स्केलचा सेंटर ऑफ मास बरोबर इथंच आहे, म्हणून ते बॅलन्स झालंय. मग इथंच सेंटर ऑफ मास आहे आणि इथंच पण सीजी पण आहे, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आणि सेंटर ऑफ मास एकच ठिकाणी असतात. कधी? इफ ग्रॅव्हिटी ऑन द एंटायर स्केल इज सेम. म्हणजे इथं G9.8, इथं पण G9.8, इथं पण G9.8, इथं पण G9.8, इथं पण G9.8. तसं असतंय, कधीच तसं लफडा होत नाही. समजा जर स्केल खूप मोठी आहे, 10 किलोमीटरची स्केल आहे, अशी ठेवली स्केल अशी, आणि 10 किलोमीटर टॉल स्केल आहे, मग ते लफडा होत आहे. मग इथला जी आणि 10 किलोमीटर वरचा जी काय होत आहे डिफरंट. एवढ्या छोट्या डिस्टन्स साठी काय असते? सीजी आणि सीएम सेम असते. किंवा असंच लक्षात ठेवा डायरेक्ट, काय सीजी आणि सीएम सेमच आहेत पूर्ण आपल्या सिलेबस साठी, राईट? मला काय सीजी ला सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, इट्स सेम एज सीएम. आता सेंटर ऑफ मासला हेन्सफोर्थ सीएम यूज करू आपण. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी इट्स सेम एज सेंटर ऑफ मास. फुल स्टॉप ला आणि ब्रॅकेट मध्येच ल्या, इफ जी इज सेम, ब्रॅकेट मध्ये इफ जी इज सेम at every point of the object. If G is same at every point of the object. If G, small g, if G is same at every point of the object. If G is same at every point of the object. समजायला ना? प्रत्येक पॉइंटवर जर G सेम आहे तरच सीजी आणि सीएम सेम असते. पण आपल्या सिलेबस मध्ये ते G डिफरंट असलेलं एक्झाम्पल येतच नाही. सीजी आणि सीएम काय पकडणार? सेम. मग हेच सीएम आहे, हेच सीजी आहे. ओके, इथंच सीएम आहे, इथंच सीएम आहे आणि इथंच सीजी आहे, राईट? ठीक आहे. बर, मग त्याच्यानंतर काय? सीएमचा फॉर्म्युला आहे. सीएमचा काय फॉर्म्युला आहे? बस आहे. सीएमचा काय फॉर्म्युला आहे? हा फॉर्म्युला काय युजफुल नाही, फक्त टीपी साठी आहे, बोर्ड साठी युजफुल आहे. बोर्डच्या एक्झाम मध्ये विचारलं तर लिहायला. युजफुल फॉर्म्युला मी सांगतो तुम्हाला, याचा आपण जास्त यूज करणार नाही, तरी पण याचं एक एक्झाम्पल बघू. दिस इज वाय ऍक्सिस, दिस इज एक्स ऍक्सिस. वन मास इज प्रेझेंट ओव्हर हियर अँड दिस मास इज ऑफ 3 kg. किती डिस्टन्स वर आहे? 1 2 3 4 5 6 सगळं मीटर मध्ये आहे. 1 2 3
4 5 6. आणि इथे एक मास आहे 4 kg. 4 kg नको, किती घेऊया 6 kg घेऊ. मासेस कळालेत का? वी हॅव 2 masses. एकदम सिंपल फालतू एक्झाम्पल घ्यालो आपण बा. वी हॅव 2 masses. One mass is of 3 kg, second mass is of 6 kg, and we are supposed to find out their CM. तो CM कसं काढायचा? बा असं काढायचा. सेंटर ऑफ मास बा, सेंटर ऑफ मास इज आर बार. सेंटर ऑफ मास चा पोझिशन वेक्टर कोण आहे? आर बार. थोडा वेक्टर आहे, वेक्टर माहित नसला तरी माहिती होते, माहिती असला एवढा तरी काय अडचण नाही, तर आनंद आहे. सेंटर ऑफ मास इज आर बार. आर बार कसं फाइंड आउट करायचा? बा आर बार इज M1 R1 बार, म्हणजे पहिलं मास त्याचा पोझिशन वेक्टर. बार म्हणजे वेक्टरला बार लिहायची मेथड आहे, हे आहे कन्व्हेन्शन आहे. प्लस सेकंड मेथड इट्स पोझिशन वेक्टर. थर्ड मास त्याचं पोझिशन M3 R3 M4 R4 Mn Rn बार. एन मासेसचा फॉर्म्युला लिहिलो आपण फॉर्म्युला लिहिलो फॉर एन मासेस. M1 R1 plus M2 R2 plus M3 R3 plus Mn Rn divided by summation of all masses. Divided by summation of all masses. कळते कसा? हे फॉर्म्युला आहे सीएमचा. यूज कसा करायचा बघू, मी तेच सांगलो सीएमचा. तर या दोघांचा सीएम काढायचा, राईट. मग आर बार कोण आहे? आर बार इज पोझिशन वेक्टर ऑफ द मास. R1 याचा पोझिशन वेक्टर, R2 याचा पोझिशन वेक्टर. पोझिशन वेक्टर म्हणजे कोण असते? त्याचे कोऑर्डिनेट्स असतात का? तेच पोझिशन वेक्टर असते. त्याचे कोऑर्डिनेट्स असतात का? तेच पोझिशन वेक्टर असते. ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे, ज्यांना माहित नाही त्याने असं लक्षात ठेवा. आणि असंच असते. याचे कोऑर्डिनेट्स कोण आहेत बा? याचे कोऑर्डिनेट्स कोण आहेत? 1 4. मग याचा पोझिशन वेक्टर कोण असते? याला R1 बोलू आपण. याचा पोझिशन वेक्टर असते 1i प्लस 4j प्लस झेड नाही इथं, म्हणजे 0k. तर लिहिलं नसलं तरी चालतंय हे. कळते का? त्याचे पोझिशन वेक्टर म्हणजे त्याचे कोऑर्डिनेट्स असते. आय कुणाला लिहितात? एक्स वाल्याला आय लिहितात असं समजा. ज्यांना वेक्टर माहितीच नाही वेक्टर म्हणजे काय असं आहे, त्यांनी काय आय म्हणजे काय समजायचा? एक्स वाल्याला आय लिहितात, त्याला जोडीला आय लिहितात. ओळखणार कसा? एक्स कोणाचा आहे, कोणाचा एक्स आहे, वायचा कोण आहे. म्हणून आय कुणाच्या जोडीला लिहिते? जे एक्स आहे त्याच्या जोडीला काय लावला? आय. हा, सो 1i प्लस 4j. 4 वाय कोऑर्डिनेट आहे ना, म्हणून त्याला लावला जे. आणि झेड नाहीच आहे म्हणून 0k. सो दिस इज पोझिशन, दिस इज कॉल्ड पोझिशन वेक्टर ऑफ फर्स्ट मास. सेकंड मासचा पोझिशन वेक्टर काय? त्याला आपण बोलू R2 बार. बारच लिहिते ना वेक्टरला ऑलवेज, कन्व्हेन्शन आहे ते. बरं, कसा मग याचे कोऑर्डिनेट्स बोला मला किती? 4 2 आणि झेड नाही म्हणजे 0 आहे. मग बोला पोझिशन वेक्टर काय? 4i प्लस 2j प्लस 0k. कळलं? ठीक आहे. मग मला काढायचं आन्सर आर बार. हा, so this is position vector of CM. R bar is what? Position vector of CM. आविष्कार फक्त मीच करणार. R bar is position vector of CM. मग कसं काढायचा? फर्स्ट मास its position vector. फर्स्ट मास 3 and its position vector I प्लस 4j. 1i ला I लिहितो फक्त आणि k नाहीच म्हणून लिहिलं. प्लस कळलं? फर्स्ट मास and its position vector. Clear? Plus second mass, its position vector. 6 into किती? 4i plus 2j. थर्ड मास असतं तर
third mass into its position vector, fourth असतो तर fourth mass into its position vector, and divided by काय करायचं आहे, divided by total mass 6 3 plus 6 करू काय 3 plus 6 का एक स्टेप करायलाच लागणार आहे 3 plus 6 हा झालं एवढंच आहे मग काय आहे. सो दिस इज द सीएम ऑफ दिस टू मासेस. कुठं आहे सीएम ते पण आपल्याला माहिती होते बा करू कॅल्क्युलेट. दिस इज 3 आहे, दिस इज 3 आहे आणि 6 4 जा 24 ल मग किती 24 plus 3 हाऊ मच 27 I बरोबर का हा. देन 3 4 जा 12 plus 12 बरोबर ना, हे पण 6 to the 12 आहे, 12 plus 12 24 J divided by how much 9 divided by 9 is the R bar. R bar कोण आहे, पोझिशन वेक्टर ऑफ सीएम. हे सगळे मीटर मध्ये आहेत, हे पण कशामध्ये येते मीटर मध्ये येते. 9 ने डिवाइड करू किती होते 9 3 जा 3 आहे प्लस किती येते करू ना तेव्हा 9 3 1 9 2 18 9 2 18 राहिला किती 6 54 54 परत राहिलं 6 मग 9 2.66 J ठीक आहे 2.66 J. मग सीएम कुठं आलाय बा, सेंटर ऑफ मास कुठं आलाय, एक्स कोऑर्डिनेट इज 3 आय ला चिटकलाय 3 याचा मिनिंग एक्स कोऑर्डिनेट इज 3. मग एक्स कोऑर्डिनेट 3 म्हणजे 1 2 3 इथं कुठेतरी आहे हा. आणि वाय कोऑर्डिनेट इज हाऊ मच 2.66 1 2 3 हा. मग 3 आणि 2 च्या इतकुठे तर मध्ये असणार आहे, हे बरोबर 2.5 त्याच्या थोडा वर कळतं ना. इथं येते सेंटर ऑफ मास. हा ते बरोबर बोलायला, काय बोलाल ते सीएम इज ऑलवेज ऑन द लाईन जॉईनिंग टू मासेस. दोनच मासेसचा सेम असला तर त्यांना कनेक्ट करणाऱ्या लाईनवरच असते ते. या दोन मासेसचा सेम असला तर त्यांना जी लाईन कनेक्ट करायली त्याच्यावरच येते बरोबर ते म्हणाल ते. त्याला जरा हुशार असल्यामुळे माझ्यासारखा जरा नाही, मी जरा जास्त आहे पण ते थोडं ते पण आहे थोडं हा. मग काय होणार ते, इफ टू मासेस आर प्रेझेंट टू मासेस देन देअर सीएम इज ऑन द लाईन जॉईनिंग देम. दोन मासेस जर असे बसले, इथे एक बसला इथे एक बसला तर त्यांचा सीएम त्यांना जोडणाऱ्या लाईनवरच कुठेतरी मध्ये येते ते, याच लाईनवर कळलं ना. असा ऍव्हरेज नाही, वेटेड ऍव्हरेज बोलतात त्याला. वेटेज ऍव्हरेज म्हणजे ज्याचं वेट जास्त आहे त्याच्या बाजूला सीएम शिफ्ट होते. जर हा पण 3 आणि हा पण 3 तर बरोबर हे सीएम मध्ये आला असता. त्याचं वेट जास्त आहे मग याच्याकडे शिफ्ट करा, ते तर जास्त त्याच्याकडे शिफ्ट. वेटेड ऍव्हरेज बोलतात त्याला, ऍव्हरेज बोलत नाही, वेटेड ऍव्हरेज. कळते हे क्लिअर ना कसं आला ते. चलो घ्या फॉर्म्युला बॉक्स करून ठेवा. करा करा असं आपल्याला काय येते का बघा. पास कसं व्हायचं ते स्ट्रॅटेजी करायला चालू करा आता. अभ्यास केल्यामुळे चष्मा लागला. हो रे बा, ड्रॉ करायचा. क्वेश्चन लिहिला का नाही तुम्ही, ग्राफ ड्रॉ केला का त्याच्या बाजूला लिहा. ग्राफ ड्रॉच्या केला का त्याच्या बाजूला लिहा. सेंटर ऑफ फो फाइंड आउट सीएम ऑफ 3 kg अँड 6 kg. ग्राफच्या बाजूला क्वेश्चन लिहा. फाइंड आउट सीएम ऑफ 3 kg अँड 6 kg. फाइंड आउट सीएम ऑफ 3 kg 6 kg. ग्राफ ड्रॉ करा, कळलं आन्सर. six kg and
आविष्कार सॉल्विंग संपलं का वे ऑप्टिक्स? बाकी फुल चॅप्टर संपलं. वे ऑप्टिक्स फुल चॅप्टर संपलं ना, फक्त डायफ्रॅक्शन राहिले. मग डायफ्रॅक्शन बरंच राहिलं नाही आणखीन. आता जे सांगितले ते कुठं सापडतात न्यूमेरिकल्स बघा. आता जे मी शिकवलं का रिझॉल्विंग पॉवर, रिझॉल्विंग पॉवरचे न्यूमेरिकल्स कुठे सापडतात? ऐका एक मिनिट, मग नंतर लिहा बा. रे ऑप्टिक्स मध्ये, रे ऑप्टिक्स मध्ये मायक्रोस्कोप आणि टेलिस्कोपचा एक सेक्शन आहे शेवटी. त्याच्यात मायक्रोस्कोप आणि टेलिस्कोपचे रे ऑप्टिक्सचे पण न्यूमेरिकल्स आहेत आणि हे रिझॉल्विंगचे पण न्यूमेरिकल्स आहेत, मिक्स आहेत. त्यात चेक करा कोणते कोणते तुमचे आहेत. तुमचे म्हणजे आपले रिझॉल्विंगचे तितकेच सॉल्व्ह करायचे. फोकल लेंथ मेन्शन केली असली तर ते आपला नाही. अपर्चर लॅम्बडा मेन्शन केलाय तर तेच न्यूमेरिकल्स आपले आहेत, कळते ना. अपर्चर लॅम्बडा रिझॉल्विंग पॉवर असं काय मेन्शन केलंय तर ते तितके आपले 10 असतील फक्त, जास्त नाही, 10-15 असतील. तितके सॉल्व्ह करा. हा, वे ऑप्टिक्स बाकी संपून घ्या. वे ऑप्टिक्स यावेळी आले पाहिजे एकदम मार्क. युनिट्स तुला येते ना, यावेळी 100-110 पर्यंत झालं पाहिजे मार्क. गेल्या वेळी आलेत बरे, त्यावेळी 110-115 पर्यंत जायला पाहिजे. फॉर्म्युलाचा यूज झालं रे त्याचा. न्यूमेरिकल्स घेतले की त्याचे, कुठे जर एखादं लेक्चर मिस झाला असेल तर बघून घेतले. डॉपलर इफेक्टचे न्यूमेरिकल्स घेतले ना आपण. एक दिवस फॉर्म्युला झाला, सेकंड डेला न्यूमेरिकल झाले. ऍबसेंट असतील बघ, व्हिडिओ बघून घे. युनिट्स पण सॉल्व्ह करायचा, युनिट्स पण चांगले आले पाहिजे यावेळी. बरं, बाकीच्यांचं काय काय झालंय? काय सॉल्विंग केलंय? सगळा चॅप्टर झाला. युनिट्स मार्क यायला पाहिजे पण मार्क आणखीन काही इन्क्रीज होईना झाले. बा तुम्ही युनिट्स करून या आणि तुला होतंय का वे ऑप्टिक्स? वे ऑप्टिक्स झालेलं तुझा, बघू किती मार्क येते. जरा चांगलं करून तयार करून. तू युनिट्स तर करून. तुमचं नाव काय रे? मी परत विसरलो. काय? जयेश वैभव. जयेश वैभव. वैभवचं लक्षात आहे मला, तेव्हा पण विचारलं होतं. तुझं नाव मला काय विचारून काय करून? काय सॉल्विंग केले बा? रीड तर कर, नोटबुक रीड करून तरी संडेच्या एक्झामला. हा ओमकार, वे ऑप्टिक्स संपवून घ्या. वे ऑप्टिक्स मिस झालेले लेक्चर कम्प्लीट करा, तेवढं तरी करा ऍटलिस्ट. सॉल्विंग काय करायला पण सॉल्विंग तुला खूप करू वाटायला पण करणं होत नाही. तुला काय करणार? करणं कॅपॅसिटी नाही तुझी. कॅपॅसिटी नाही. बस सॉल्विंग काय केले? वे ऑप्टिक्स चॅप्टर केलाय कम्प्लीट का? पूर्ण चॅप्टर झालेलं तुझा होती? मग कधी करते? चॅप्टर तर कम्प्लीट करा. मग सॉल्विंगचं काय आहे? कम्प्लीट करा, आज करू नका. तुझे सगळे चॅप्टर तसेच झाले. बरं मिस झालं तर नो प्रॉब्लेम, व्हिडिओ लेक्चर त्या दिवशी बघून कम्प्लीट करायला पाहिजे का नाही. एकदम लाईटली घेऊ नका, एकदम लाईटली घेऊ नका. तुमची एक्झाम कॅन्सल नाही होणार जयेश. तुमची एक्झाम कॅन्सल होणार नाही, कळते ना, फुल गॅरंटी. हा, काल WHO च्या, ती कोण आहे चीफ सायंटिस्ट WHO ची? इंडियनच आहे, स्वामीनाथन कोणतर आहे, मला नाव आठवना, फर्स्ट नाव आठवना. व्यंकटेश नाही, स्वामीनाथन आहे बघ. काय म्हणतो ते? चीफ सायंटिस्ट आहे WHO चे. बा अरे बोला, मी ऐकतोय. बाळा ऐका, मी काय होतो, काय बोलतो ते? पॅन्डेमिक आता एंडेमिक मोड मध्ये गेलाय इंडिया मधला. एंडेमिक मध्ये म्हणजे आता परत पीक यायचं डिफिकल्ट आहे. संपला म्हणजे आता डेंग्यू कसा आहे, ऑलवेज प्रेझेंट आहे, पण असं पीक मारत नाही. सगळे दवाखाने भरले डेंग्यूने, असं होत नाही. हा, तसा स्मॉल स्केल मध्ये राहील. म्हणजे आता जवळपास लॉकडाऊन व्हायची शक्यता लॉंग टर्म खूप कमी आहे. म्हणजे 4-4 महिने लॉकडाऊन तर होतच नाही. मग चालू झालं, तुमची एक्झाम होते. मी काय सांगले, एक्झाम होणार फ्री मध्ये, तुम्ही पास होत नाही. लास्ट टाइम जे नापास होणार होतं त्याला 95% आले, तुम्हाला येत नाहीत. सॉल्विंग करा, चॅप्टर्स कम्प्लीट करा, लाईटली घेऊ नका. बा कधी तर सहन करायला लागणार. मी काय बोलतोय, आता केलेली मजा एक्स्ट्रा केली तर कधी तर सहन करायला लागणार. बॅलन्स पाहिजे, हार्डवर्क मजा बॅलन्स पाहिजे. आता जास्त केली त्याचं कधी तर तुम्हाला भरून काढायला लागणार. हा, काय नाही, असं नाही भेटणार.
काय सॉल्व्हिंग केले चॅप्टर तर कम्प्लीट बघितलाय वे ऑप्टिक्स केलं का मी ते विचारलं पहिलं किती राहिलंय चॅप्टर जे राहिलंय ते केलंच नाही ते काय का असं ना पुण्याकडे गेलते ते आपल्याला त्याच्याशी काही घेण देण नाही चॅप्टर कम्प्लीट झालाय का नाही त्याच्याशी काय एक्झाम मध्ये थोडीच विचारणार आहे तुम्ही कोणाच्या गावाला गेलता ते लिहा मामाच्या गेला असला तर ते चॅप्टरचे मार्क तुम्हाला मिळणार हा आणि मामीच्या गेला असला तर नाही मिळणार असं थोडीच आहे हा काका आणि मामामध्ये खूप डिफरन्स आहे हा हा मामाकडे गेलं तर चालतंय काकाकडे गेलं तर चालत नाही असा आहे प्रॉब्लेम असा आहे हा बाबाच्या ब्लड रिलेटिव्ह कडे गेलेलं जमत नाही आईच्या रिलेटिव्ह कडे गेलेलं काय पण केलं तर चालतंय असं आहे मग ते सोडा ते विषय वेगळा आहे प्रणव सॉल्व्हिंग करा कोणी कन्सेशन देणार नाही तुम्हाला बा एज्युकेशन मधून इम्प्रुव्हमेंट करणं खूप सोपं आहे एज्युकेशन मधून लाईफचा स्ट्रॅटा चेंज करणं सोपं आहे पण बाकी थ्रू हार्डवर्क जर करणार म्हटलं आउटसाइड वर्ल्ड मध्ये तर एकदम डिफिकल्ट आहे तुम्ही अभ्यास करा आज करू नका चांगल्या कॉलेजमध्ये गेला तर एकदम सडनली लाईफ चेंज होणार काय केलंय वन डे चॅप्टर तर सगळं कम्प्लीट आहे चॅप्टर कम्प्लीट आहे नाही ते कम्प्लीट करा तुम्ही व्हिडिओ बघा आस्कच करायला बा चॅप्टर ज्यांचे कम्प्लीट नाहीत ऍटलिस्ट चॅप्टर तरी ओमकार बघते माझं बघ रे तेच बघत बसलो माझं बघ इकडं जरा मी काय म्हणालो ज्यांचे बा चॅप्टरच कम्प्लीट नाही चॅप्टर तरी कम्प्लीट करा कळतंय आणि चॅप्टर कम्प्लीट आहेत त्यांनी सॉल्व्हिंग करा सॉल्व्हिंग केल्याशिवाय मार्क येणार नाहीत स्वप्न बघू नका तुम्ही मिनिमम 400-300 न्यूमेरिकल सॉल्व्ह झाले पाहिजेत तर तुम्ही वॉलचंद सीओईपी आयसीटी असे स्वप्न बघा इंजिनिअरिंग वाले आणि मेडिकल वाले एमबीबीएसचं स्वप्न बघा बीएमएसचं पण बघू नका मास्टर म्हणणं तुम्हाला सिंगल बुक सॉल्व्ह होत नसला तर बीएमएसचं पण स्वप्न बघू नका कळते का मी काय बोलतोय आणि कोणती पण कॅटेगरी असू द्या तुम्ही म्हणाल आमची कॅटेगरी अशी आहे आम्हाला तर लय काही असू द्या आता सगळे मेरिट सुपर वाढले हा लास्ट टाइम एससी कॅटेगरीचा कट ऑफ आहे 590 काहीतरी कट ऑफ आहे 490 की जे असायचा 400च्या आसपास काहीच तुम्ही अज्युम करू नका की एकदम सोपं जाणार आहे कोणाला सोपं नाही आता एकदम सुपर हाय कट ऑफ केलेलं आहे तर 490 ला तुम्ही काहीच लाईटली घेऊ नका अभ्यास करा बीएमएस पण भेटत नाही त्याचं पण स्वप्न सोडा मी म्हणालोय कळते का तुम्हाला सॉल्व्हिंग जर होत नसली तर बीएससीचं स्वप्न बघा बीएससी करू आणि मग काय होते ते तुम्ही त्याच्यानुसार विचार करा कळते ना सुपर हार्डवर्क करायला पाहिजे तर काहीतरी थोडंफार शक्य आहे हा चॅप्टर्स कम्प्लीट करून घ्या बाळांनो हा चलो मग आज काय झाला आज काय झाला फक्त रोटेशनल रिवाइज करू ते मागचा पार्ट राहू दे रोटेशनल मध्ये एकच फॉर्म्युला झाला काय सीएम चा हाऊ टू फाइंड आउट सीएम आर बार इज इक्वल टू m1 r1 बार प्लस m2 r2 बार अपॉन m1 प्लस m2 दोन मासेस साठी सगळे फॉर्म्युला आपण रटू बा एन मासेस साठी नको ते खूप लेंदी होते मग कसा m1 r1 बार प्लस m2 r2 बार अपॉन m1 प्लस m2 एकच फॉर्म्युला यूज बघितला आणखीन याचा डिटेल यूज उद्या पण बघू काय राहिला असेल तर लिहून घ्या जा सिरियस व्हा पण